ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्याला फार मोठं केलं अशा लोकांच्या कथा तुम्हाला सांगितल्या जातात आणि त्याच्यामधून काय असते की तुमचा बौद्धिक विकास साध्य झाला पाहिजे. आणि बऱ्याचशा पोरं किंवा बऱ्याचशा मुली त्यांना हे जे अवांतर आहे, शैक्षणिक तर अडचणी आहेत तर अवांतर गोष्टींच्या सुद्धा अडचणी आपल्याला भरपूर असतात. म्हणून शारीरिक विकास जर होईल तर शरीराला वळण व्यवस्थित लागलं पाहिजे. तर त्याच्यासाठी व्यायाम असेल, योगासन असेल, प्राणायाम असेल, तुम्ही ग्राउंडचे सगळे खेळ खेळताना हे सगळं तुमच्या शारीरिक विकासासाठी आहे, शरीर सुदृढ राहण्यासाठी. आणि बौद्धिक विकासासाठी तुम्हाला अभ्यास, निरंतर अभ्यास खूप गरजेचा आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तुमचा सामाजिक विकास. आता आपण ज्या समाजामधून येतो किंवा ज्या कॅटेगरीज मधून आपण येतो त्या कॅटेगरीचा विकास साध्य केव्हा होईल की जेव्हा तुम्ही अभ्यास कराल, जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार, नकारात्मक विचार, समाजामध्ये काय सुरू आहे, चांगलं वाईट हे पडताळण्याची शक्ती तुमच्यामध्ये येईल, तेव्हा आपल्या समाजाचा पण विकास होईल. म्हणून सामाजिक विकास साध्य करण्यासाठी बौद्धिक आणि शारीरिक विकास खूप महत्त्वाचा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या अभ्यासावर अवलंबून असतात. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना विभागाच्या माध्यमातून पुस्तकं भेटतात, वह्या भेटतात, पेन भेटतात. बऱ्याचशा पोरांचे पुस्तकं कुठं पडलेले असतात, वह्या कुठं पडलेल्या असतात, शाळेत जे शिकवले जाते ते वहीतच नसते, लिहतही नाही. बरेचसे पोरं वह्या फाडून टाकतात. म्हणून असं आपण करता कामा नये. म्हणून ह्या ज्या गोष्टी असतात ह्या तुमचं चांगलं आयुष्य बनण्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. आता एक काय आहे तर काही मुद्दे आपल्याला समजून घ्यायचे आहेत. एक, आपण स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. काय ठेवला पाहिजे? स्वतःवर विश्वास. स्वतःवर विश्वास ठेवणे म्हणजे काय? स्वतःवर विश्वास ठेवणे म्हणजे आपण कोणतं काम करत आहोत ते आपल्याला ओळखायचं आहे. काय करायचं आहे? ओळखायचं आहे. आपण ते काम चांगलं आहे, वाईट आहे, त्याचे परिणाम काय होतील असं आपण त्याच्या माध्यमातून जे काय कोणत्याही आपल्या सोबत काही घडत असेल तर ते कशा पद्धतीने त्याचे परिणाम आपल्या आयुष्यावर होतील, वर्तमान भविष्यामध्ये कसे परिणाम होतील. तर कोणती गोष्ट करत असताना स्वतःवर विश्वास ठेवणे फार महत्त्वाचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की स्वतःवर विश्वास तर आहे पण तुमच्या स्वतःला तुम्हाला ओळखावं लागेल की आपल्यामध्ये किती मोठी शक्ती आहे, ताकद आहे, किती मोठं पोटेन्शियल आपल्यामध्ये भरलं आहे. बऱ्याचशा पोरांना सुंदर गाणं म्हणता येते पण ते लाजतात किंवा भीतात, त्यांना स्टेज भेटत नाही. बऱ्याचशा पोरांना सुंदर भाषण देता येते, सुंदर चित्र काढता येते. बऱ्याचशा मुलांना चांगलं नृत्य करता येते, डान्स करता येते. पण कधी काय होते आपल्याला प्रोत्साहन मिळत नाही आणि शाळेमध्ये आपल्याला सरांनी विचारलं का तुम्हाला डान्स येते का वगैरे वगैरे, तर आपण काय करतो? लाजतो किंवा पुढे येत नाही. म्हणून आपल्याला पुढे यायचं आहे. कोणती गोष्ट करत असताना एक वेळा चुकेल, दोन वेळा चुकेल, पण ती एक वेळ अशी गोष्ट सक्सेस होत असते की त्याचे परिणाम जे असतात ते आपल्या आयुष्यावर फार चांगले होत असतात. म्हणून कोणती गोष्ट करत असताना आपण पुढे आलं पाहिजे. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय आहे? स्वतःला ओळखणे. काय करणे? स्वतःला ओळखणे. जसं एखाद्या व्यक्तीचं नाव असेल, तुझं नाव काय? साहिल याचं नाव आहे. साहिलला त्याच्या घरचे, शाळेतले मुलं किंवा शिक्षक फक्त साहिल नावाने ओळखतात. या या गावचा आहे, या या वर्गामध्ये आहे, बरोबर आहे. हे त्याची स्वतःची ओळख झाली. पण याच्या व्यतिरिक्त दुसरी ओळख तुम्हाला निर्माण करावी लागेल. ती दुसरी ओळख कशा पद्धतीने तुम्हाला निर्माण करावी लागेल तर ज्याप्रमाणे एपीजे अब्दुल कलामांचं नाव तुम्ही ऐकलं का? एपीजे अब्दुल कलामांचं नाव ऐकलं का? कोण होते एपीजे अब्दुल कलाम? कोण सांगेल? कोण होते एपीजे अब्दुल कलाम? आपल्या घराच्या बाजूला राहतात काय? कोणाच्या घराच्या बाजूला राहतात का एपीजे अब्दुल कलाम? कोणी पाहिलं होतं का रस्त्यानं बाजारात ते हे आहे पण एपीजे अब्दुल कलाम पाहिलं होतं का? पुन्हा कोण होते मग एपीजे अब्दुल कलाम? 9वी 10वीची मुलं, 10वीची किती आहे हातावर करा आपण? मुली बाकीच्या आले नाहीत का सुट्टीहून? सुट्टीहून आले नाहीत का बाकीच्या? किती आहे तुमच्या वर्गाचा पट? एकूण पटसंख्या वर्गाची किती? वर्गाची किती किती मुलं आहेत तुमच्या वर्गात? मुलं मुली फळ्यावर रोज लिहिले जाते ना किती उपस्थित आहे, हजर किती, काय असं लिहिलं जात नाही का तुमच्या शाळेत? हा नाही, काहीच लिहित नाही. शिक्षक वर्गात आले की डायरेक्ट शिकवणं सुरू करतात का? 29. मग हजर किती आहे? काही दिवाळीहून आलेच नाहीत का अजून? पुढच्या दिवाळीपर्यंत घरीच राहतात का? बरं ठीक आहे. एपीजे अब्दुल कलाम कोण होते? काही माहिती आहे का त्यांच्याबद्दल? काही पाहायला काय कुठं फोटो वगैरे काही? बरं ते जाऊ. भारताचे राष्ट्रपती कोण आहेत?
भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण? भारतभर जाऊ दे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? मी काय बोलून राहिलो, काय विचारून राहिलो ते सोपी आहे की कठीण आहे? मी पहिल्यांदा सांगा, मी मराठीमध्ये बोलतो की काही हिब्रू भाषेत बोलून राहिलो? काय हिब्रू भाषेत बोलतो का मी काय बोलतो ते समजते का मला पहिल्यांदा क्लिअर करा, नाहीतर मी बोलत राहील मग तुम्हाला काय ते समजणार नाही. असं होऊन राहिलं का? असं होऊन राहिलं का तुमच्यासोबत? काही घोटाळा होऊन राहिला काय? बर, कोण आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री? कोण आहे? एकनाथ शिंदे. कोण आहे? सर हे सगळे जे आहेत त्यांना बसायला सांगितलं, कंपल्सरी आहे आम्हाला. हो हो, नाही तर काय, शालेय समुपदेशन आहे, तुमचे अहवाल घ्यायचे आहेत ना, त्यांना पण बोलवा सगळ्यांना. मॅडम आता क्लास तर बंदच आहेत ना सगळे? हो हो, त्यांना सगळ्यांना बोलवायला सांगा, अहवाल घ्यायचे आहेत तुमचे. कोण आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री? कोण? एकनाथ शिंदे. वा. आणि मग उपमुख्यमंत्री कोण आहे? देवेंद्र फडणवीस. वा. आणि आपल्या गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण? गडचिरोली जिल्ह्यात राहतो ना आपण, कोण आहेत पालकमंत्री? गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? पालकमंत्री समजते का? पालकमंत्री. बरं जाऊ दे, देशाचे पंतप्रधान कोण? नरेंद्र मोदी. आणि देशाचे राष्ट्रपती कोण आहेत मग? बरोबर आहे ना? कोण आहे? द्रौपदी मुर्मू. आणि मग मुख्यमंत्री कोण आहे? मुख्यमंत्री कोण आहे? एकनाथ शिंदे. दोन वेळे जेवण भेटते, नाश्ता भेटते, मुख्यमंत्री मरो राहो काही घेणं देणं नाही. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहे. मुख्यमंत्री कोण आहे मग? देवेंद्र फडणवीस आहे. भारताचे राष्ट्रपती कोण आहे? द्रौपदी मुर्मू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे. उपराष्ट्रपती कोण आहे मग भारताचं? पोरायले काय देणं घेणं नाही. कसं होईल आपलं? बेसिक प्रश्न युनिट राहिले, काल विसरून चला. चौथ्या वर्गाच्या पोराच्या पाठ आहे हे सगळं. चौथ्या वर्गाचा पोरगा आपल्याच विभागाची शाळा आहे सिरोंच्याची. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उपराष्ट्रपती पाठ होते द्यायचे. कितव्या राष्ट्रपती आहेत पदानुसार, कितव्या महिला आहेत, कुठून आल्या, यापूर्वी कोण, सगळं पाठ होतं. कसं करावं, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ना. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा. आपण काय करतो त्याचं भान आपण ठेवलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. काय वाढलं पाहिजे? आत्मविश्वास वाढला पाहिजे. आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? आत्मविश्वास वाढण्यासाठी काय करावं लागेल? स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. आपण काय करतो, कोणता अभ्यास करतो, अभ्यास करत असताना सामाजिक भान असलं पाहिजे. आजूबाजूला काय सुरू आहे, जिल्ह्यात मध्ये काय झालं, देशात काय झालं, सगळ्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. काही काही बेसिक गोष्टी असतात, त्या बेसिक गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक तो लिहिते त्याचं तिकडे काय. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला सामाजिक भान असलं पाहिजे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही मैत्री कोणा व्यक्तीसोबत केली पाहिजे, कशी केली पाहिजे. मैत्री म्हणजे तुमच्या जीवनातलं सगळ्यात मोठं महत्त्वाचं चॅप्टर असते. समजलं का? तुमचा मित्र कसा, तुमच्या सोबत जो राहते तो व्यक्ती कसा आहे, त्याच्यावरती तुमचं जीवन निर्भर करत असतं. समजा तुमचा मित्र जर चोरी करणारा असेल तर त्याचे संस्कार किंवा त्याची नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये येत असते. माणसाला नेहमी दोन मन असतात, एक असते सकारात्मक, एक असते नकारात्मक. नकारात्मक म्हणजे काय? कोणत्या गोष्टी म्हणजे आळस येणे, कोणती गोष्ट हातामध्ये घेतली, अभ्यासाला बसलो की कंटाळा येणे, व्यायाम करायचं म्हटलं की कंटाळा, झोप घ्यायची म्हटली की सकारात्मक आहे ना, झोप चांगली, जेवायचं म्हटलं की सकारात्मक. तसं नाही. म्हणून
कोणती गोष्ट करत असताना जर तुम्हाला नकारात्मकता म्हणजे निगेटिव्हिटी तयार होत असेल तर समजून चालायचं काय आपलं नकारात्मक शरीरामध्ये काय जास्त वाढ होत आहे. पॉझिटिव्ह एनर्जी कोणती आहे तर एखादी गोष्ट आपण ठरवतो की उद्या सकाळी मला 6 वाजता उठायचं आहे. काय होते की आपली जी बॉडी आहे ना ती बॉडी बरोबर तुम्हाला रिस्पॉन्स देते 6 वाजता तुम्हाला उठवते. पण काय होते नंतर तुमच्या मनात एक विचार येते की 6 वाजता उठून काय करायचं, थंडीचे दिवस आहे, थंडी वाजत आहे, आंघोळ करून काय करायचं एवढ्या लवकर, नाश्त्याला वेळ आहे, अभ्यासाला वेळ आहे. मग काय होतं तुम्ही नकारात्मकतेकडे जास्त जाता. त्याचा परिणाम आपल्या शरीरावर आणि त्याचा परिणाम सगळ्यात जास्त मग आपल्या मनावर होत असते. आणि मग दररोज जर आपल्या सोबत असं होत असेल तर आपण आळशी बनतो, आपल्याला लवकर राग येते. पुढे शिक्षकांनी पालकांनी काही म्हटलं की आपल्याला राग येते, त्या रागाचं रूपांतर मग द्वेषात होते. मग प्रत्येक गोष्ट आपल्या सोबत असं काही घडत गेली की आपल्या सोबत राग येते, रागून आपण टोकाचं पाऊल उचलतो किंवा आपण तणावामध्ये जातो, आपल्याला चिंता व्हायला लागते. आणि तणावमुक्त जीवन सांगितलंय. तणावमुक्त जीवन कसं असेल की जेव्हा तुम्ही हार्टफुलनेस एन्जॉयफुल जीवन जगता, कोणत्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही, सगळी गोष्ट जर वेळेवर आपण केली तर आपल्याला तणाव येणार नाही, आपण चिंतनातून मुक्त होऊ. आता चिंता कशाची असते तुम्हाला अभ्यासाची. रेग्युलर जर आपण अभ्यास करत गेलो तर काही चिंता येणार आहे का आपल्याला, नाही. काही तणाव येणार आहे का, नाही. फक्त तुम्हाला तुमचं जीवन जगत असताना जर तुम्हाला नकारात्मक ऊर्जा जास्त जर तुम्हाला असं वाटत असेल आपल्या मनाला, आपल्याला वाटते एकांतात बसायचं 2 मिनिटं जरा की काही होऊन राहिलं का आपल्या बॉडी सोबत शरीरासोबत, कोणती गोष्ट कोणी सांगितली की राग येणे, लवकर ईर्ष्या निर्माण होणे किंवा द्वेष निर्माण होणे, कोणत्या गोष्टीचं पटकन मनाला दुःख होणे, तेव्हा समजून चालायचं की आपण तणावाकडे जात आहोत किंवा आपण चिंतेकडे जात आहोत आणि ते होणं आपल्यासोबत बालवयामध्ये चांगलं नाही. बरेचसे पोरं हे म्हणजे मोठ्या मोठ्या शहरामध्ये जर पाहिलं तर असं जर त्यांच्यासोबत घडलं तर काय होते, नार्कोटिक्स म्हणजे ड्रग्ज जे राहते ना, अंमली पदार्थाची नशा ते लोक करतात आणि त्याच्यामधून मग आपलं सगळं भविष्य, आपलं सगळं जीवन नष्ट होते. बऱ्याचशा पोरांना चिंता लागली किंवा तणाव लागला की ते काय करतात, व्यसनाधीनकडे वळतात. आता सगळ्यात जास्त तुमच्या भागामध्ये काय आहे, खर्ऱ्याचं प्रमाण आहे, बरोबर आहे ना. सगळ्यात जास्त तुमच्या पैकी कोणी खाते का खर्रा, कोणी खाते का, खात असेल तर सोडून द्या. मग आपलं काय होते, त्याला पूर्ण मनाचं कंट्रोल व्यसन घेऊन येते आणि आयुष्य जे आहे ते दुःखामध्ये जाते भविष्य. मग आपलं ध्येय काय, आपल्याला बनायचं काय, आपल्याला कोणते अभ्यास करायचा, एकाग्रता ठेवायची काय, हे काही आपल्याला समजत नाही. म्हणून जीवन जगत असताना आपण तणावमुक्त राहिलं पाहिजे, ते खूप महत्त्वाचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आत्मविश्वास वाढवणे. सगळ्यात महत्त्वाचं आहे आत्मविश्वास वाढवणे. आता आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आत्मविश्वास वाढवण्यासाठी कोणतीही शाळेमध्ये जर स्पर्धा असेल किंवा कोणत्या पद्धतीचा आपण रोज परिपाठ घेत असतो, तुमच्या शाळेत परिपाठ होते का, त्याच्यामध्ये काय काय असते तुमच्या परिपाठामध्ये, काय काय असते, राष्ट्रगीत होते, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय होते, प्रतिज्ञा होते, है ना, भारत माझा देश आहे वगैरे म्हणता का तुम्ही, बरं. त्याच्यानंतर अरे परिपाठ रोज तुमच्या शाळेचा विषय आहे ना, काय काय होते पटापट सांगा मला, काय काय होते परिपाठामध्ये, आणखी काही सुविचार वगैरे, काही काही कोणाच्या कथा, काही जयंती पुण्यतिथी असली तर त्याच्याबद्दल सांगितलं जाते का, सांगितलं जाते का. परवा आता 15 तारखेला कोणाची जयंती होती, कोणाची जयंती होती, बिरसा मुंडांची. त्यांच्याबद्दल काय सांगितलं गेलं की कधी जन्म झाला त्यांचा, काही माहिती आहे का आपल्याला, जन्म मृत्यू काही थोडस त्यांच्या फक्त आहे तो आहे असं काही आहे का. किती मोठं व्यक्तिमत्व होतं बिरसा मुंडा माहिती आहे का तुम्हाला. आपल्या शाळेत विभागाने फोटो दिले लावले, तुमच्या ऑफिस मध्ये लागले, त्याच्या खाली आता 4-4, 5-5 ओळींची जीवनपट दिलाय, तिथून तुम्ही वाचला पाहिजे. ऑफिस मध्ये रोज आपण चक्रा मारत असू, बरोबर आहे, मारता का तुम्ही, जाता का ऑफिस मध्ये, ते काम असलं जाता, वाचता का तुम्ही कधीतरी उभं राहून तिथं, सरांना म्हणता का मला हे वाचू द्या काय लिहिलंय फोटो खाली, वाचता का तुम्ही. ते कशासाठी आहे, तुमच्यासाठी आहे की आमच्यासाठी आहे, कशासाठी आहे ते, कोणासाठी आहे ते, मग ते वाचावं लागेल ना. 15 नोव्हेंबर 1875 ला बिरसा मुंडांचा जन्म झाला आणि त्यांनी जल जंगल जमीन या 3 गोष्टीवर क्रांती केली. इंग्रजांनी जेव्हा आपले अधिकार, मूल निवासी लोकांचे अधिकार म्हणजे आदिवासींचे अधिकार इंग्रजांनी काय केलं, हस्तगत करण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्यावर बळजबरीने कारवाई केली, त्यांची शेती असेल, जल जंगल जमीन असेल ते हिसकवण्याचं काम जेव्हा केलं
तेव्हा बिरसा मुंडांनी गावागावामध्ये सभा घेतल्या. तेव्हा 1800च्या काळातली गोष्ट आहे बरं का, ही आताची नाही, 150 वर्षाच्या पूर्वीची गोष्ट. त्यांनी गावागावामध्ये सभा घेतल्या, लोकांना जागृत केलं, लोकांना त्यांचे अधिकार, त्यांचे हक्क त्याच्याबद्दल त्यांनी लोकांना सांगितलं. आणि हे इंग्रजांना जेव्हा कळलं की बिरसा मुंडा नावाचा कोणीतरी माणूस काहीतरी संघर्ष निर्माण करत आहे, क्रांती घडवण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणून त्यांना इंग्रजांनी अटक केली. आणि जेव्हा त्यांना अटक केली तर त्यांचं वय 25 वर्षाचं होतं. किती वर्षाचं होतं? 25 वर्षाचं. म्हणजे 25 वर्षाचा वय म्हणजे तुमच्याहून 5-6 वर्षांनी मोठे, 5-10 वर्षांनी. 25 वर्षाचा तरुण इंग्रजांना असं वाटलं की एवढं मोठं जर करू शकेल तर मग यांचं जर वय वाढत गेलं किंवा पुढे पुढे जर हे अनेक भागामध्ये फिरले तर पूर्ण भारतातल्या आदिवासी लोकांना हे पेटून देतील. म्हणजे पेटून देणे म्हणजे क्रांतीसाठी, हक्कांसाठी, आपल्या मूलभूत मागण्यांसाठी आणि आपलं जे अस्तित्व आहे ते धोक्यात येईल, म्हणून त्यांनी बिरसा मुंडांना अटक केली. तेव्हा ते म्हणजे खूप थकलेले होते. थकलेले म्हणजे हे सगळं फिरून वगैरे आणि इंग्रजांनी त्यांचे हाल केले, त्याच्यातच त्यांचा मृत्यू झाला. म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे की बिरसा मुंडा नावाचा माणूस जर नसता तर आज आपल्याला एवढे मोठे अधिकार आपल्याला मिळालेले नसते. लोकशाही ही जी निर्माण झाली ती सगळे जे लोक भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात असतील, राजगुरू भगतसिंग, सुखदेव कोणाच्या वयाचे होते? आपल्या वयाचे. कोणाच्या वयाचे होते? आपल्या. पण त्यांनी स्वतःला ओळखलं, काहीतरी करायचं आहे, देशासाठी करायचं आहे, म्हणून त्यांनी अविरत प्रयत्न केला, स्वतःवर विश्वास ठेवला की आपण काय करतो, निरंतर अभ्यास केला आणि सगळ्या गोष्टी काय झालं रे? निरंतर अभ्यास केला आणि सगळ्या गोष्टी त्यांनी जपल्या. आणि जेव्हा भगतसिंगांना फाशी झाली, समजते ना, कोणाला फाशी झाली? कोणाला? भगतसिंगाला. त्यांच्या सोबत आणखी 2 माणसं कोण होते की त्यांना फाशी झाली? कोण होते? बरोबर आहे, कोण होतं? राजगुरू. आणखी एक जण कोण होतं? 3 लोकांना फाशी झाली भगतसिंगासोबत. कोण होते ते? एक भगतसिंग, राजगुरू, तिसरा व्यक्ती कोण होता? इतिहासात शिकले तुम्ही, 5वी 6वी 7वी इतिहास आहे ना. कोण होता हे? सुखदेव. जेव्हा भगतसिंगांना फाशी झाली तेव्हा त्या जेलचे जेलर भगतसिंगाला सांगायला गेले की तुम्हाला आता काही वेळात फाशी होणार आहे. तेव्हा भगतसिंग काय करत होते? पुस्तक वाचत होते. काय करत होते? पुस्तक. आणि त्या जेलरने त्यांना विचारलं की तुमची शेवटची इच्छा काय आहे? तेव्हा भगतसिंगांनी असं नाही म्हटलं की मला आई वडिलांना भेटू द्या, मला सोडून द्या, माझी चूक झाली, मी आता असं करणार नाही, असं नाही म्हटलं त्यांनी. ते स्वाभिमानी होते. तर त्यांनी जेलरला असं म्हटलं की या पुस्तकाचे काही पानं माझे वाचायचे राहिले म्हणून, आणि हे पुस्तक पूर्ण करायचं आहे माझ्या जीवनातलं, म्हणजे शेवटचं असं चूक होऊ नये किंवा पुस्तक पूर्ण केलं नाही, मला हे पुस्तक पूर्ण करायचं आहे, म्हणून काही वेळ मला द्या. म्हणजे त्यांनी अभ्यासावर इतकं प्रेम केलं, देशावर इतकं प्रेम केलं. आणि आज जे स्वातंत्र्य आपण उपभोगतो आहे हे सगळं त्यांच्या कृपेच आहे. बरोबर आहे ना? म्हणून या गोष्टी आपल्याला साध्या साध्या गोष्टी इतिहासात ज्या शिकवल्या जातात त्या फक्त शिकण्यासाठी नसतात, त्याच्या मागे काय हेतू आहे, काय उद्देश आहे,